नारळ लागलेले आहेत आणि दुसरी जे काय हे आहे ते परत इथून बाहेर पडत आहे। म्हणजे या झाडाला बॅग मध्येच 30 इंच बाय 30 इंचच्या बॅक साईज मधले हे झाड आहे मित्रांनो, आपल्याकडे तयार केलेले आहे। क्वांटिटी आहे बघा, मागे पाहू शकता, ही सगळी क्वांटिटी आहे। तर आपण सांगत असतो की 1 ते 1.5 वर्षानंतर त्याला फळधारणा होणार आहे, पण इथे पाहू शकता आत्ताच त्याला फळधारणा झालेली आहे। म्हणजे आपण जे काय सांगतो ते कुठेही चुकीचं सांगत नाही, फक्त खत पाण्याचं नियोजन प्रॉपर पाहिजे मित्रांनो आपलं। मित्रांनो, शैलेश नर्सरी ज्याच्यासाठी फेमस आहे म्हणजेच काय तर बॅग मध्ये झाडाला फळं लागलेली असतात अशी झाडं शैलेश नर्सरी सेल करते। 5 वर्षाची झाडं सेल करते, हे प्रत्येक व्हिडिओतून तुम्ही ऐकत आलात। आपण आंब्याची झाडं तुम्हाला दाखवलीत देखील, फणसाची, आंब्याची, की ज्याला आंबे लागलेले आहेत, ज्याला फणस लागलेले आहेत, एखाद्या झाडाला तुम्हाला पेरू लागलेला देखील दाखवला, त्याच्यानंतर संत्री, मोसंबी, स्टार फ्रूट, हे सगळं काही तुम्ही पाहिलं। पण तुम्ही नारळ पाहिला का मित्रांनो कधी कुठे बॅग मधील झाडाला नारळ लागलेला? तर या तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो, आपल्याकडे अशी झाडं देखील आहेत ज्या झाडाला बॅग मध्येच नारळ लागलेले आहेत। इथं सुरुवात झालेली आहे, पाहू शकताय। इथं जवळ येऊन दाखव मानसिंग जरा, हे बघा इथे पाहू शकताय नारळ लागलेले आहेत आणि दुसरी जे काय हे आहे ते परत इथून बाहेर पडत आहे। म्हणजे या झाडाला बॅग मध्येच 30 इंच बाय 30 इंचच्या बॅक साईज मधले हे झाड आहे मित्रांनो, आपल्याकडे तयार केलेले आहे। क्वांटिटी आहे बघा, मागे पाहू शकता, ही सगळी क्वांटिटी आहे। आणि ह्यातलंच हे झाड आपण बाहेर काढलं, पट्ट्यात आतमध्ये होतं ते थोडंसं बाहेर काढून घेतलं मित्रांनो। आणि हा आहे ग्रीन डॉर्फ आहे मित्रांनो। ग्रीन डॉर्फ म्हणजे काय, बुटक्या जातीचाच नारळ आहे, शहाळ्यासाठी वापरला जाणारा सगळ्यात चांगला आणि तुम्हाला उत्पादन देखील लवकर देणारा। आता बॅग मध्येच लागले मित्रांनो, खोड देखील कशा पद्धतीने निघाले पाहू शकता तुम्ही। आणि अशीच झाडं आपल्याकडे मिळतात। 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधलं जर झाड घेतलं मित्रांनो, तर आपण सांगत असतो की 1 ते 1.5 वर्षानंतर त्याला फळधारणा होणार आहे। पण इथे पाहू शकता आत्ताच त्याला फळधारणा झालेली आहे। म्हणजे आपण जे काय सांगतो ते कुठेही चुकीचं सांगत नाही, फक्त खत पाण्याचं नियोजन प्रॉपर पाहिजे मित्रांनो आपलं। ज्या वेळेला असं प्रॉपर नियोजन करतो आपण, त्यावेळेला असा रिझल्ट आपल्याला मिळून जातो। एकदम सुंदर अशी फळं लागलेली आहेत। 30 इंच बाय 30 इंचची म्हणजे 150 किलोची बॅग आहे मित्रांनो। आणि या बॅग मधली रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत, मोठ्या प्रमाणावरती मोठ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत। आणि क्वालिटी तर विचारूच नका मित्रांनो, समोर तुमच्या आहे कशा पद्धतीने झाड वाढलेलं आहे, खोड कशा पद्धतीने वाढलेलं आहे। आणि आपण मला वाटतंय हे बॅग मधील झाडाला फळ लागले नारळाचं हे पहिल्यांदाच तुम्हाला दाखवत असेल। आता मोठी मोठी झाडं तुम्ही पाहिलीत बानुली वगैरे, त्याला मुळं जमिनीमध्ये गेलेली असतात, सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, बॅग कुठेतरी फाटलेली असते आणि अशी झाडं तुम्हाला फळ लागलेली म्हणून दिली जातात। मित्रांनो, आपल्याकडे असं काही नाही, बॅग मध्ये प्रॉपर झाड आहे, मुळं खाली जास्त लागलेलं नाहीये, अगदी किंचितचं मूळ लागलेलं आहे, अलगद उचलून झाड बाहेर आलं मित्रांनो। आणि अशा झाडाला आपण ही फळं लागलेली दाखवतो तुम्हाला। ग्रीन डॉर्फ जातीचं झाड आहे। मलेशियन ग्रीन डॉर्फ वेगळा येतो मित्रांनो, ग्रीन डॉर्फ वेगळा येतो। तर हा आहे ग्रीन डॉर्फ मित्रांनो। आणि ग्रीन डॉर्फला अशा पद्धतीने फळं लागलेली आहेत। जे काय सांगायचं ते सत्य सांगायचं, खरं सांगायचं आणि खरं झाड विकायचं, हे अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते। ही फळं लागलेली झाडं अशी जर तुम्हाला हवी असतील तर नक्की खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला आंब्यापासून ते फणसापर्यंत, पेरू पासून ते संत्री मोसंबी पर्यंत, तशाच पद्धतीने एक्झॉटिक फ्रूट मध्ये स्टार फ्रूट असेल, जाम असेल, अशा व्हरायटीज असतील। त्यानंतर नारळ असेल, आंब्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटीज आपण म्हणजे तोतापुरी, मल्लिका, दशेरी, बारमाई, पंढरी, अशा बऱ्याचशा व्हरायटी आपण फळं लागलेली झाडं देतो मित्रांनो। आणि याच्यासाठीच आपण महाराष्ट्रामध्ये फेमस आहोत। आणि अशा पद्धतीने जर का कुणाला झाड हवं असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा। शैलेश नर्सरी, मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर, या ठिकाणी आपलं 35 एकर मध्ये भव्य अशी नर्सरी आहे। आणि तशाच पद्धतीने मित्रांनो 25 एकर मध्ये आपलं प्रोडक्शन युनिट हे लांजाला आहे, म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आपलं प्रोडक्शन युनिट। आता टोटल 60 एकर मध्ये नर्सरी काम करते आणि 1983 सालापासून काम करते, त्याच्यामुळे अनुभव देखील खूप मोठा आहे। लोडिंग तर आता रोजचं चालूच आहे मित्रांनो। मागे तुम्ही स्टोरी देखील पाहिली असेल, इन्स्टाला जर का फॉलो केला असेल तर, की तिथं आपण मोठ्या आंब्याच्या झाडाची लोडिंग करत होतो आणि त्याची स्टोरी ठेवली होती मी। तर अशा पद्धतीने आपल्याकडे आता लोडिंग सुद्धा चालू झालेलं आहे, आंबा विक्रीसाठी बाहेर निघायला लागलेला आहे। तशाच पद्धतीने नारळ देखील विक्रीसाठी बाहेर निघायला लागलेला आहे। ज्यांना कुणाला हवी आहेत अशी झाडं त्यांनी नक्की व्हिजिट करा, किंवा व्हिजिट करणं आता लगेच शक्य नसेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा। आणि व्हिजिट करताना पण देखील खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती प्रॉपर मिळेल। ऑफिसमध्ये मॅडम फोन उचलतात, मॅडमनी फोन उचलल्यानंतर मॅडम प्रॉपर माहिती देतात, लोकेशन तुम्हाला सेंड करतील आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिजिट केले तर तुम्हाला प्रॉपर एक सेल्समन देऊन त्या सेल्समन थ्रू सगळी नर्सरी फिरून दाखवण्यात येईल मित्रांनो। त्यासाठी येणार असाल, व्हिजिट करणार असाल तरी देखील खाली दिलेल्या नंबरवरती एकदा कॉल करा, मॅडम तुम्हाला सगळा गायडन्स करतील। अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा। तशाच पद्धतीने नवीन नवीन छोटे व्हिडिओज पाहिजे
असतील तर आमच्या इन्स्टाच्या पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. शैलेश_नर्सरी असं आपलं इन्स्टाला पेज आहे मित्रांनो, त्याला देखील फॉलो करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.